नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नदी पाहिलीच असेल. नदीला पूर येतो, नदीला पाणी येतं, त्या पाण्यावर आजूबाजूला शेती करतात, त्यातून आपल्याला धनधान्य मिळतं. नदी आपल्या फार उपयोगाची असते. असेच एकदा एका मुलगीच्या माईंनी तिला शाळेमध्ये नदीची कविता शिकवली. त्यानंतर त्या मुलीला बाईंनी चित्र काढायला सांगितलं सर्वांना. तेव्हा त्या मुलीला असं एक काही चित्र सुचलं, ते तिनं आपल्या वर्गामध्ये दाखवलं, स्पष्ट केलं. ते कल्पनाचित्र होतं. ते पाहून बाईंना खूप छान वाटलं आणि बाईंनी तिला शाबासकी दिली. अशा प्रकारे त्या मुलीला ते पान किंवा ते चित्र कसं भेटलं, कसं तिनं बाईंना सांगितलं आणि कशी तिची गंमत झाली, हे आपल्याला आज एका पाठातून पाहायचं आहे. पाठाचं नावच आहे एकदा गंमत झाली. बघा, इयत्ता 3री, धडा 5वा, एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली. खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागली. गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनोली सुखावली. काय छान वाटतंय. कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं मनोली मनाशीच म्हणाली. तिने डोळ्यांची उघडझाप केली. पापणी मिटली, पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हालतायत. किती मज्जा, गंमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण 2च हातांनी टाळ्या वाजवतो. झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. मनोली दंग होती. तिला दिसला पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. अशी ही मनोली या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. बघा, खिडकीमध्ये बसलेली आहे. वारा सुटलेला आहे. वाऱ्यानं झाड हलत आहे आणि मनोलीला ते खूप छान वाटत आहे. बघा, एवढ्यात काय झालं, इतक्यात गंमत झाली. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. बघा, ही 2 पानं पिंपळाची तरंगत तरंगत मनोलीच्या घरामध्ये आली. मनोलीने ती अलगद उचलली. पानाकडे एकटक पाहू लागली. पाणीही तिच्याकडे पाहत होती. मनोलीला काहीतरी सांगत होती. मनोलीला वाटलं गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या लहान लहान रेषा. सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतात. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. बाई वर्गात आल्या. बाईने प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली आणि नंतर नदीची कविता शिकवू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं. नदी पुढे पुढे जाऊ लागते. नदी मोठी होते. बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. मनोली गप्प गप्प होती. तिच्या मनात आलं,
कसं दिसत असेल हे सगळं? मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते. ओढे, ओहळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालतच जावं, म्हणजे मला हे सारे दिसेल. वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली. बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढले बाई, अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं. गमतीशीर? दाखव बरं, बाई म्हणाल्या. मनुलीने आपले पुस्तक उघडले. खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतलं. अगं, चित्र दाखवतेस ना? बाईने विचारले. तेव्हा मनुली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातामध्ये पान धरले. हे बघा. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलगट केला. पानावरल्या मधल्या शिलेवर बोट ठेवून बाईने म्हणाली, पहा बाई, ही डोंगरातून आलेली नदी. पुढे पुढे चालले. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ, ओढे तिला येऊन मिळत आहेत. नदी पुढे पुढे चालले. बाई, ही नदी शहाणी नदी आहे, सरळ ओळीत चालले. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशी ही धावते? ही पानं म्हणूनच मला मघाशी काहीतरी सांगत होती. तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं, पानांचं बोलणं. गंमतच आहे ना बाई? बाई सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता. बाई म्हणाल्या, खरंच मनुलीने किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं आहे. मनुली, तू छान कल्पना करतेस. असं म्हणून मनुलीला बाईने शाबासकी दिली. हे पहा, तिची मनुली चित्र दाखवत आहे आपलं. पानावरच्या त्या शिरा, मधली ती नदी आणि त्या नदीवरून येऊन मिळणारे प्रवाह, ओढे आणि त्यामुळं नदी कशी मोठी मोठी होत गेलेली आहे ही छान कल्पना केली. आणि बाईने तिला शाबासकी दिली. हे पण त्या पानामुळं. ती पानं जर उडत उडत तिच्या घरात आली नसती आणि तिला सापडली नसती तर तिला ही कल्पना सुचली नसती. आता आपण या पाठाला पाहिलेलंच आहे एकदा गंमत. आता थोडक्यात या पाठाचा आपण आढावा घेऊया. बघा, पाठाचा परिचय थोडक्यात सांगतो. मनुली नावाची मुलगी आपल्या घरात खिडकीत बसून पिंपळाच्या झाडाकडे एकटक पाहत होती. तिच्या मनात खूप गमतीशीर विचार येत होते. पिंपळाची 2 पाने वाऱ्याबरोबर तिच्या घरात आली. ती तिने आपल्या पुस्तकात ठेवली. ती शाळेत गेल्यावर बाईंनी नदीविषयी माहिती सांगितली व मुलांना नदी चित्र काढायला सांगितले. तेव्हा मनुलीला पुस्तकातील पिंपळाची पाने आठवली व त्यावरून तिने वर्गात सर्वांना पानात दडलेले नदीचे चित्र दाखवले. या कल्पनेने बाईंना खूप कौतुक वाटले आणि बाईने तिला शाबासकी दिली. हे बघा, इथं 2 चित्र दाखवलेले आहेत. एका चित्रामध्ये प्रत्यक्ष डोंगरातून नदी कशी येते, तिला कशा प्रकारे छोटे छोटे ओहळ, प्रवाह कसे मिळतात आणि डोंगरातील नदी किती छोटी आहे बघा. आणि ज्याप्रमाणे नदी पुढं पुढं येत जाईल तसे आजूबाजूच्या नद्या, ओहोळ, ओढे तिला मिळून नदी पुढे मोठी मोठी होत जाते आणि समुद्राला जाऊन मिळते. तसंच सेम बघा, या पानावर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. वरती एका टोकाला नदीचा उगम झालेला आहे आणि नदीच्या टोकावरून खाली 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 ते असं पाणी येत आहे. बघा, ह्या बाजूच्या चित्रामध्ये ज्याप्रमाणे ओहोळ मिळालेले आहे त्याप्रमाणेच बघा ह्या पानाच्या शिरा कशा त्या मधल्या नदीला येऊन मिळत आहे. आणि बघा पुढं हे नदी मोठी झालेली आहे. याप्रमाणेच ही ओरिजिनल नदीसुद्धा ह्या बाजूला तुम्हाला लक्षात येईल. पाहिलं तर ही नदी वाकडी तिकडे असते, जशी वाट मिळेल त्या दिशेने जाते.
पण पानावरची नदी मात्र सरळ असते असं मनोलीला सांगितलेलं आहे. मनोली कारण की ही सरळ आहे आणि खरी नदी मात्र वेडीवाकडी जाते. खाली बघा, या पाटावरचे काही शब्द आहेत. असंख्य असंख्य हातांनी टाळ्या वाजवतं असं पाठामध्ये वाक्य आहे. असंख्य म्हणजे अगणित, मोजता न येणारे. झाडाची पाने बघा आपल्याला मोजता येत नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे असंख्य. अलगद, अलगद म्हणजे हळूवार, हळूच. ओहळ, ओहळ म्हणजे लहान ओढा. व्हाळ तुम्ही म्हणताय बघा त्याला, व्हाळ. स्तब्ध, स्तब्ध म्हणजे शांत. सगळी मुले शांत होऊन मनोलीला ऐकत होती. पुढे बघा आणखी काही शब्द आलेले आहेत. झुळूक, झुळूक म्हणजे वाऱ्याचा हलका झोत. सुखावली, सुखावली म्हणजे आनंदली. उघडझाप करणे म्हणजे उघडणे, मिटणे. दंग, दंग म्हणजे गुंग. पसारा, पसारा म्हणजे विस्तार. त्या झाडाचा पसारा कितीतरी मोठा होता, विस्तार. अलगद म्हणजे हळूवार, मगाशी बघितलं आपण. एकटक, एकटक म्हणजे टक लावून पाहणे. उगम म्हणजे सुरुवात, नदीची सुरुवात. प्रवाह म्हणजे पाण्याची ओघ, त्याला प्रवाह म्हणतात. ओहळ म्हणजे लहान ओढा. किंचित म्हणजे थोडा. शिरेवर, शिरा म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे आपल्या हातावर शिरा असतात तशा त्या पानावर शिरा होत्या, त्याला म्हटलेलं आहे शिरा. त्या शिरेवर म्हणजे ते नशेवर, त्याला नसा सुद्धा म्हणतात. स्तब्ध म्हणजे चकित किंवा शांत. पाठामध्ये काही वाक्यप्रचारसुद्धा आलेले आहेत बाळांनो. ते वाक्यप्रचार बघा. दंग होणे म्हणजे गुंग होणे, मग्न होणे. मनोली त्या पानाकडे दंग होऊन पाहू लागली. एकटक पाहणे म्हणजे एकसारखे पाहणे. मनोली एकटक लावून त्या पानांकडे पाहू लागली. उगम होणे म्हणजे सुरुवात होणे. डोंगरामध्ये नदीचा उगम होतो म्हणजे सुरुवात होते. अलगद उचलणे म्हणजे सावकाश उचलणे. मनोलीने ती घरात आलेली 2 पानं अलगद उचलली, सावकाश उचलली. मोरपीस फिरवल्यासारखे म्हणजे आनंदायी स्पर्श व्हावा तसे, एकदम मऊ स्पर्श, त्याला आनंदायी स्पर्श असं म्हणतात. आपल्याला आता ह्या पाठाबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे.